जय बहिरम बाबा. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कारंजा बहिरम येथे. आज आपण बहिरम बाबांची यात्रा पाहूया. 2026चं हे यात्रा दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी. अगदी बहिरम बाबांचं दर्शन घेऊया, इथे यात्रा कशी भरते हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सालाबादप्रमाणे आपण याही वर्षी अर्थात 2026मध्ये बहिरम बाबांच्या यात्रेसाठी कारंजा बहिरम येथे आलो. तर बघा इथे बहिरम मंदिर या भागात वर आहे असं दिलं आहे. आपण सध्या सातपुडा पर्वत क्षेत्रामध्ये आहोत आणि हे खरं विदर्भ आणि मध्य प्रदेशचा सीमेकडचा भाग आहे. इथनं येतानाच दुकानं लागतात. आज आपण अख्खं हे बहिरम यात्रा दर्शन करणार आहोत. बहिरम बाबांचं दर्शन करूयात. इथे काय काय आहे ते सगळं मी दाखवतो. चला, खाली पार्किंग आहे जी इकडे आहे, एक वरही पार्किंग आहे 4 व्हीलरची. जाऊन छानपैकी यात्रा दर्शन करूया. अरे इथे पोहोचायलाच मला थोडा टाईम लागला, कारण शेगाववरनं आधी अमरावती आणि मग अमरावतीवरनं परतवाडा आणि मग बहिरम बाबा. अख्ख्या रोडवर या साईडनं तुम्हाला यात्रा भरलेली दिसेल. इकडेही दुकानं आहेत सगळे लागलेले. चला आपण मंदिराकडे जाऊया. शेतीचे किचनमधले सगळे उपकरणं त्या गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळणार. हे बघा गर्दी. चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात. चला जाऊया आणि बहिरम बाबांचं दर्शन घेऊया. तसं इथे पूजेच्या साहित्याचं दुकानं किंवा खाण्यापिण्याचं दुकानं इकडे तुम्हाला आधीपासूनच सुरू दिसतील. हे प्रवेशद्वार आहे. एक हा जो रस्ता आहे ना, तो समोरनं जाणारा, तो अगदी मंदिरात वर पार्किंगकडे जातो. आता आपण आधी पूजेचं साहित्य घेऊया, मग हे सगळं येताना मी विकत घेतो. तर अगदी महाराष्ट्रात सर्वात दीर्घकाळ चालणारी यात्रा म्हणून बहिरम यात्रा प्रसिद्ध आहे. आणि अगदी महाराष्ट्रभरातून भारतभरातून म्हटलंच अनेक भाविक इकडे दाखल होतात. नमस्कार. आता मी आधी जातो आणि पूजेचं सामान घेतो, मग येतो. मी इथून नेहमी वस्तू विकत घेतो खाण्यापिण्याच्या. चला, फूल भंडारमधून फूल विकत घेऊया आधी आपण. तर आता आपण इथनं पूजेचं साहित्य घेतलं आहे आणि आता निघूयात आपण छानपैकी बहिरम बाबांचं दर्शन घेऊया. आज आपण अख्खी बहिरम यात्रा पाहूयात आणि त्यानिमित्त मी इथे आलो आहे. शनिवारी आणि रविवारी फार गर्दी असते ना इथे, खूप गर्दी असते. चल जाऊया. इथनं मुख्य प्रवेशद्वार आहे. हे बघा, श्री सिद्धक्षेत्र भैरवनाथ अर्थात बहिरम बाबा. या स्थानाला कारंजा बहिरम असंही म्हणतात. प्रवेशद्वाराकडे ही काही देवी देवता आहे. याला पहिली पायरी असं म्हणून संबोधलं जातं. इथे लोक दिवे वगैरेही लावतात, पूजा वगैरे करतात. त्यांना इथनंच नमस्कार करूयात. वंदन करा. सुरू होतं. खरं तर सुंदरशा पर्वतावर बहिरम बाबांचं देवालय आहे आणि त्याचं हे प्रवेशद्वार. इथे नंदी आहेत 2. हे बघा, हे नंदी, हे जुन्या पायऱ्या आहेत तिथल्या. इकडेही एक नंदी आहे, हे बघा. आणि मग इथनं हे देवस्थान सुरू होतं. इकडे दीपमाळा आहेत या जुन्या.
त्यातही आय थिंक देवकोष्टके आहेत. अरे वा, इथे आता पायऱ्यांचंही नूतनीकरण केलं आहे. आता इकडे काही काही सुविधा केल्या जात आहे. पायऱ्या अगदी सुंदर बनवल्या जात आहे आणि याची छत्राचंही काम होतं आहे. हे बघा, तर बहिरम बाबांच्या पहिल्या पायरीपासून ते आता ह्या पायऱ्या बघा अशा आहेत. तुम्ही चाललात की आलात? दर्शन घेऊन आलात की चाललात? अच्छा. आणि किती वर्षाचे आहात? 72. कितव्यांदा आला आहात? दरवर्षी येता? 2 वर्षाचा पुढे येतो. अच्छा अच्छा. तर माझ्यासोबत एक काकाही आहेत आणि ते सुद्धा. तुम्ही कुठनं आला आहात? अमरावती जिल्हा आहे, दर्यापूर तालुका आहे. दर्यापूरचे आहात? हा. चला आपणही निघूयात. की थोडं याच्यावर छत्र जेव्हा होईल ना तेव्हा हेही थंड वाटेल. पण आता खरं याचं बांधकाम चालू आहे, तर हे जे पायऱ्या आहे बनवलेल्या त्या थोड्या गरम वाटतात. छातीने चला. तर ह्या सगळ्या पायऱ्या अंदाजे 150 असतील. छाती फेक पडली, दम येतो छातीने. तुमच्या सोबतही आहेत का कोणी? आहेत ते मागं आहेत. अच्छा अच्छा. असं बांधकाम चालू आहे बघा. इकडे शनिवारी आणि रविवारी भरपूर गर्दी असते. तसं आताही असतंच म्हणा. महाराष्ट्रातली किंवा विदर्भातली सगळ्यात दीर्घकाळ चालणारी ही यात्रा ही ऑलमोस्ट 45 दिवस तरी चालते. म्हणजे डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ही सुरू होते ते जानेवारी संपेपर्यंत ही यात्रा असते. थोडं थांबत येऊन मी आता मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहे. अगदी सुंदर याचा कळस दिसतो आणि वर लिहिलं आहे श्री बहिराम बाबा संस्थान. इकडे रोड आहे आणि त्यानेच इकडे यावं लागतं. समोर तिकडे पुढे तर मग बॉर्डर आहे विदर्भ मध्य प्रदेशची. आणि बघा इकडे यात्रा दिसते अगदी मोठी अशी, भव्य अशी. चला मंदिराकडे जाऊयात. मी चप्पल न खाली फुलवाल्यांकडेच काढली. पाय खूप जास्त गरम होत आहे, चटके लागतात, तर ते भाजले आहेत. इथे आहे बहिरम बाबा देवालयाची घंटा. किती मोठी आहे. इथे एक देव आहे, नमस्कार करत म्हणून. आणि इथनं हे मंदिर आहे. चला आता जाऊयात आणि बहिराम बाबांचं दर्शन घेऊया. इथे सध्या तरी अगदी खूप अशी जास्त गर्दी नाही आहे, पण त्याच्यापेक्षाही खूप गर्दी इकडे असते. तर इकडे दोन्ही लाईन आहे, पण इकडनं जाऊया. या भागातनं नंदी देव आहेत, त्यांनाही नमस्कार करा. तसं मी बहिरम यात्रेदर्शन तुम्हाला भरपूर जागा घडवलं आहे. चला तर आपण बहिरम बाबा देवालयात येऊन पोहोचलो आहोत. तर इकडे तुम्हाला बहिरम बाबांचं दर्शनही होईल. पण जाऊया तिथे आणि दर्शन घेऊया खरं. तर चला जाऊयात आणि बहिरम बाबांचं दर्शन घेऊयात. आपण आहोत श्री क्षेत्र बहिरम आहे. हा देवालयाचा परिसर आहे. इथनं देवालय खरं सुरू होतं, अगदी खालपासूनच सुरू होतं. अगदी मोठा असा कळस आहे आणि बहिरम बाबांची प्रतिमा ही अगदी भव्य आहे. आधी ती अगदी सुपारी एवढी अशी प्रतिमा होती. चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात. चढवा ना बाबा, त्यांना बाबांना दर्शन घेऊयात. नमस्कार करा. ते आहेत श्री बहिराम बाबा, अगदी भव्य अशी त्यांची प्रतिमा आहे. नमस्कार करा.
दर्शन घ्या श्री बहिराम बाबांचे, नमस्कार करा. अगदी सुंदर रूप आहे त्यांचं आणि अगदी सुंदर अशी शृंगार पूजा झाली आहे. हे संपूर्ण दर्शन 2026चं तुम्हा सगळ्यांसाठी ते पावलेली आहे. नमस्कार करा. जय बहिराम बाबा. चला समोर समोर एक प्रदक्षिणा आलोय आपण. नमस्कार करा. इकडे तुम्हाला सगळीकडून बहिराम बाबांचं रूप दिसेल. अगदी शेंदूर चर्चित आहे आणि हे सातपुड्याचे पर्वत आहेत खरं तर, ज्यात बहिराम बाबा विराजमान आहेत. इथे मागे खरं तर लिहिलं आहे की भक्तांना नम्र विनंती आहे की यात्रेदरम्यान शनिवार व रविवार या दिवशी मंदिर परिसरात स्वयंपाक करू नये अशी माहिती. इथेही एक देवी आहे, त्यांना आपण नमस्कार करूयात. बहिराम बाबांच्या अगदी मागे. नमस्कार. तर इकडे बरेच स्वयंसेवक पण आहेत संस्थानाचे. त्यांच्या संस्थानाच्या या अविरत प्रयत्नांनी इथे अगदी सुंदर अशी यात्रा भरते. चला आता आपण बाहेर जाऊयात. श्री गणपतींचे दर्शन घेऊयात. इकडनं पुन्हा एकदा तुम्ही दर्शन घ्या, दर्शन होईल. आपण ना इथनं देणगी देऊया थोडं. इथे होम हवन कुंड आहे आणि त्याच्यासमोर अगदी समोर नंदीदेव आहे, त्रिशूल आहे. तिकडे तुम्ही नारळ वगैरे फोडू शकता. तिथे दिवे वगैरेही लावले जातात. जे अनेक परिवार आहेत या भागातले, त्यांचे कुलदैवत आहे श्री बहिराम बाबा आणि त्यामुळे इकडे बरेच भाविक नेहमी येत असतात. एक ना आपण ना देणगी घेऊयात. माझी पण काढा ना देणगी. ते सर आहेत. नमस्कार. तर आपलं दर्शन झालं आहे. आता आपण खाली जाऊयात. इथे इतर जे मंदिर आहे त्यांचंही आपण दर्शन घेऊयात. इथे होमहवन कुंड आहे. नमस्कार करा. आणि इकडेही नंदीदेव आहे. आणि मंदिर न्यूज. तर फार प्राचीन काळामध्ये इथे हेमाडपंथी शैलीतलंही मंदिर असावं, कारण त्याचे बरेच अवशेष तुम्हाला इकडे तिकडे पाहायला मिळतात. तर हे आहे दीपमाळ सुंदर अशी. आणि आता आपण इकडनं हनुमंतरायांचं मंदिर आहे, त्यांनाही नमस्कार करूयात. महादेव आहेत. नमस्कार. इकडे महादेव आहेत. नमस्कार करा त्यांना. आताही महादेव आहेत खरं तर. आणि इथे ना हनुमंतराय. चला चला चला. आणि इथे श्री गणपती आहेत. आणि आत परत महादेव आहेत, पण आज ते बंद आहे. एक मिनिट. आज महादेव आहेत, पण ते खरं तर बंद आहे. इथनंच नमस्कार करा. बहिराम बाबा संस्थानातील महागणपती आहे. त्यांना नमस्कार करा, वंदन करा. आता काहीतरी पूजाही सुरू आहे सध्या. नमस्कार करा. इथे काही गाय. हॅलो.
श्रींच्या मंदिराच्याच बाजूला इथे आहे श्री संत गजानन महाराज. त्यांनाही नमस्कार करा. चल. श्री बहिराम देवस्थानाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील. मी सुरेंद्र पाटील चौधरी उर्फ देवीदास पांडुरंग चौधरी, बहिराम देवस्थानचा अध्यक्ष. अच्छा, चौधरी सर, मला देवस्थानाबद्दल सांगा ना, म्हणजे इथे एवढी सुंदर यात्रा भरते, काय सांगाल? बऱ्याच हे विदर्भातली सर्वात मोठी आहे, जास्त दिवस चालणारी यात्रा आहे. हां आणि सर्वात जुनी यात्रा आहे. हां या यात्रेबद्दल इंग्रजांच्या काळातलं जे एलटीओ पोर्टल गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये पण उल्लेख आहे. याचा उल्लेख आहे या यात्रेचा. म्हणजे त्या काळात सर्व तहसील एलटीओ ऑफिस सर्व हे 15 दिवस 3 आठवडे बहिरमला राहायचं, इथं सर्व व्यवहार चालायचे. आणि जुन्या काळामध्ये तर हे अगदी म्हणजे या यात्रेबद्दलची आख्यायिका आहे का बा इथं शंकर पार्वती आपल्या गणासहित भैरवासहित यावेळेस सालबर्डीवरून मोठ्या महादेवाला जात होते. पचमढीला जातात. पचमढीला. तेव्हा इथं 3 दिवस मुक्काम करायचे. करतात. बरोबर. त्या याच्यानं इथं पाण्याची सोय पाहिजे म्हणून आंघोळीसाठी काशी तळाची निर्मिती झाली आहे. इथले म्हणजे जुने जे ब्राह्मण काशीचे येत होते ते सांगत होते इथल्या गणपतीच्या बेंबीला पाणी फेकलं त्यावेळेस इथं पाणी येते बा असं सांगत होते. त्याच्यानंतर भांडे पाहिजे होते त्यांना स्वयंपाकाला म्हणून इथं भांडे तलावाची निर्मिती झाली. पाठीमागच आहे. कालांतरानं तिथं काही भांडे चोरी गेली असं म्हणते. हे यात्रेचं ही यात्रा केव्हापासून चालत आलेली आहे? त्याच्यातच इथून जाताना एक वेळ एका भैरवानं म्हटलं का बा आपण इथं नेहमी थांबू. त्याच्यावर महादेवानं हे सांगितलं होतं का मी तुझी इथं स्थापना करतो, तुझ्या रूपाने मी आणि पार्वती आमच्या दोघांचा इथे वास राहील. तसंच या दैवताचं जवळपास खंडोबाचं आणि भैरवाचं हे सारखंच आहे. यालाही तसं खंडोबा म्हणूनच ओळखलं जातं जेजुरीचं. त्याच्यामुळे दोन्ही देवस्थान जवळपास सेमच आहे. सर, ही यात्रा म्हणजे किती वर्ष असणार किंवा केव्हापासून चालत? यात्रा तर बा आमची आजी म्हणजे 7 पिढ्यांनी नाही सांगितली कधी, त्यांची अगोदर पण. अच्छा. आहे फक्त इथं काही नव्हतं. आता खूप छान डेव्हलप होत आहे. हे डेव्हलप झालं, जे काही झालं इथं हे सर्व लोकवर्गणीतून झालेलं आहे. आजपर्यंत इथं शासनाचा निधी आला नव्हता, यावर्षी आला आहे. ते बाकी कामं शौचालय वगैरे चालू आहे. बरोबर. इकडे फार पूर्वीच्या काळामध्ये टेंबे पेटवूनही ते पूर्वीच्या काळात टेंबे पेटून हे चालत होतं. त्या काळात दंडार म्हणून एक हे होतं लोकनाट्य, ते प्रसिद्ध होतं. इथं बैलजोड्या, ढकळे बंड्या, बैलपट पण भरतात काय त्याला? पहिल्यापासून भरते. शंकरपट. आणि विक्रीसाठी बैलजोड्या, बैलबंड्या म्हणजे शेतीला लागणारं सर्व उपकरणं इथं मिळत. चाकजोडीपासून इथल्या चाकजोड्या प्रसिद्ध होत्या. त्यांच्यावर जे वेट म्हणून येते लोखंडाचं, ते पडल्यावरही इथलं चाक जवळपास 2 किलोमीटर 3 किलोमीटर जाऊ शकत होती. इतकी मजबूती होती. त्या दृष्टीनं शेतकरी तसंही इथं आल्यावर त्याला जर जोडी घ्यायची असली, सगळं घ्यायचं सर्व इथं भेटत होतं. त्याचं जुंपण्याचं सामानसुद्धा भेटत होतं. इथून तो अगदी खरं आहे, कारण विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचा भाग आहे. सीमेवर इथून 3 किलोमीटर आहे मध्य प्रदेशची सीमा. खूप सुंदर. हे महाराष्ट्रात आहे. हो. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. तर या भागातनं आपण खाली जाऊयात आणि यात्रा दर्शनसुद्धा करूयात.
हे बघा इकडे ना टॅटू काढणारे पण आहेत. म्हणजे पूर्वी गोंधन म्हणायचं ना त्याला, गोंदायचं हातावर असं जाता टॅटू काढले जातात. पडलो असतो ना घसरून झाले पाय. माती आहे काही काहीतरी खडक सारखा माड वगैरे घेऊ शकतो तुम्ही. हे बघा रुद्राक्ष वगैरे. मी फार फास्ट नाही जाऊ शकत आहे कारण ह्या खूप स्लिपरी आहे. जर यावर चुकून पाणी सांडलेलं असणार ना तर तुम्ही सटकतच जाल. कारण हे जे टाईल्स लावल्यात ना इथे या स्लिपरी आहे खूप. आणि जर चप्पल तुम्ही खाली काढली तर पाय सटकतात. रुद्राक्ष माळा हाँ मैंने पिछली बार भी ली थी आपकी शायद. हाँ हे कसले दगड आहेत? अच्छा घासण्याचे आहे. ओके ओके थोडे वेगळ्या रंगाचं आहे ना ते. मला वाटलं ते मुलतानीवालेच आहेत का. माळा आहेत त्यांच्याकडे. हे फोटोवाले दादा पण आहेत तिथे नेहमीप्रमाणे. तुम्ही इथनं फोटो काढून ते घरी घेऊन जाऊ शकता. टॅटू पण आहेत. तर इथे विविध पद्धतीचे कुंकू आहेत वेगवेगळ्या रंगांचे. ही छोटीशी ताई ते विकत आहे आणि ही अष्टगंध वगैरे वगैरे सगळं इकडे मिळतं. आता इकडे अगदीच बाजूलाच हे सगळं विकलं जातं. म्हणजे खालीही आहे पण इकडेही ते विकलं जातं. बघ शंख किती सुंदर आहे. वो तारा घर में तूच खा जे पीजे वो तूच रजे मने खाता मालक पड़ी. चला आपण खाली येऊन पोहोचलो. किती रांगोळीवाले हे चाळण्या आहेत त्या. हे बघा ते साचे असतात ना ते चाळण्या त्याच्यात टाका आणि ते करून दाखवतात. नैवेद्य बहुतेक. दीपक दीपक हे नाही आहे तिकडे. कहाँ पे है? 127 लाख. आणि हे ते रांगोळ्या आहेत ते चाचाने काढतात ना तशा. पण यांच्याकडे असे चाळणीवाले चाचे आहेत. हे श्री लक्ष्मीजी आहेत, श्री गणपती आहे. त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळे आहेत. त्याने का हे दादा विकत आहेत ते. त्याचे ना व्हिडिओ पण आले ते मी पाहिलंच ना ना. त्याचं गाणं पण येतं ते दानी पंडितनं केलेलं. मला नाही आठवत आहे पण ते जायला लगेच लक्षात आलं माझं. आता तर आता खाली जाऊयात. मला खालून चप्पल घ्यायची आहेत. फुलवाल्यांकडे ठेवली आहे मी, फुलवाल्या दादांकडे. तर इकडे तुम्ही हे पुस्तकही घेऊ शकता आणि फोटोही घेऊ शकता. यात बहिरम बाबांचे आहे, गुणवंत बाबांचेही आहेत. बहिरम बाबांचे कसे आहेत फोटो? हा 50चा आणि हा मोठा 100चा. ओके. आणि गुणवंत बाबांचं पण 50-50चं. अच्छा तर तुम्ही असे फोटो विकत घेऊ शकता. हो तुम्ही नेहमी येता इकडे? जास्त पैसे घेऊन काय करता? बरोबर 10-20 रुपये भेटले आपल्याला जाय तिकडे. नेहमी येता तुम्ही? हा नेहमी येतो आम्ही. 40-50 ला आम्हाला पडते हे फ्रेम. 20 रुपये घेतो आम्ही. अच्छा. तर आपण श्री बहिरम बाबांचे दर्शन घेतले. थोडा या देवस्थानाचा इतिहास सुद्धा जाणून घेतला. यात्रेबद्दलची माहिती घेतली. आता आपण दुसऱ्या भागामध्ये ही यात्रा कशी दिसते हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. इथे काय काय मिळतं ते सगळं आपण पाहूया.
पण हा भाग कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच श्री बहिरम बाबा यात्रा दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. जय बहिरम बाबा.